नमस्कार, मी प्रितेश कवळे स्वागत करतो आपल्या प्रितेश कवळे ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तो आपला असणार आहे ब्लॉग बैलगाड्यांविषयी ब्लॉग असणार आहे, म्हणजेच बैलगाडी शर्यतीचा ब्लॉग असणार आहे। आज राजाभाऊ ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त कामत बंदरामध्ये बैलगाड्या ज्या आयोजन केलेलं आहे त्याचा आजचाच हा ब्लॉग असणार आहे। तरी कुठेही जाऊ नका, पाहत राहा प्रितेश कवळे ब्लॉग। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। आपल्या चॅनलचं नाव आहे प्रितेश कवळे ब्लॉग। सुपर वाढवून पर्याचा शुभारंभ होत आहे या ठिकाणी आजच्या स्पर्धेची सायकल आणि या गटापासून एकूण स्पर्धेमध्ये 140 अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतलेला अधिक झाल्यामुळे 11 गटाची भव्याची बैलगाडी स्पर्धा आज संपन्न होत आहे। कामाच्या
बोलायचं आज किम बंदर येथे बैलगाडीची शर्यत होती, एकदम उत्साहात झाली. त्याच्यामध्ये 11 गट झाले. 11 गटामध्ये जवळजवळ 140 बैलगाडीवाल्यांनी स्पर्धाखाली भाग घेतलेला. त्याच्यामध्ये अंतिम विजेता जो झालेला आहे तो म्हणजे किम येथील बापू पडवळ अशा नावाने ओळखलेली ही गाडी. ह्या गाडीनं आता सलग तिसऱ्यांदा फायनल मारला, हॅट्रिक झाली सारळ येथे आणि किहिमला 2 वेळ. म्हणजे आपले हे पाहिजे ह्याचं काय नाव रे पाहिजे हे पहिलं अतिशय प्रसिद्ध झाले आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये. ही त्यांची सर्व मित्रमंडळी आणि सहकारी सर्व दिसत आहेत. आणि हे समोर दिसत आमचे बाबूदादा पडवळ. काय शर्यत बद्दल सांगाल, 2 शब्द सांगा. नमस्कार. आज आम्ही बैलगाडी पूर्ण झालेली 1 नंबरची. सगळ्यांचे आभार, सगळ्यांच्या सहकार्याने आज ही शर्यत व्यवस्थित पार पडली आणि आज हॅट्रिक पूर्ण झाली. हे विषय बैलांचे हे मानायला लागतील, कारण आज बैलांनी मागं राहून पण परत आज दाखवून दिलं की पहिला नंबर आमचाच आहे आणि खरोखर आज हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. सगळ्यांचे आभार, मित्र परिवार असेल सगळा सगळे शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद. की गाडी जेव्हा सुटली होती तेव्हा गाडी सेकंड लास्ट होती. हो गाडी जाताना सेकंड मला सांगायचं आहे, लगातार 3 हॅट्रिक मारले जाते. यंदाचं वर्ष हे लकी वर्ष आहे की नाही? हो निश्चितच. आज सगळ्यांच्या सहकार्याने हे झालेलं आहे आणि सर्व हे सदस्य आहेत जे हो सगळ्यांची मेहनत, कायमच सपोर्ट असणार आहे. सर्वांची मेहनत आम्ही आलेलो आहे. चिंतक असतील, मित्र परिवार असेल, सगळ्यांच्या सहकार्याने हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद. तर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. Thank you. प्रितेश कवळे ब्लॉग कडून तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, आज कामात येथे झालेल्या फायनल शर्यतीमध्ये ही गाडी 2रा क्रमांक मिळवली. दादा, जरा गाडी मालकाचं नाव सांगायचं आहे. कमाने बंधू कमाने बंधू बोरले यांची ही बैलगाडी आहे. ही फायनल मध्ये 2रा क्रमांक मिळवलेली गाडी आहे. दादा, मला सांगायचं आहे, या वर्षीतला हा कितवा नंबर आहे? या वर्षीतला हा 2रा नंबर आहे. पहिला नंबर कुठे मारला होता? पहिला नंबर काशीद येथे मारला होता. बैलांची नावं सांगायची आहेत. छब्या हा जो बैल आहे तो छब्या आणि हा बैल आहे तो सुंदर्या. सुंदर्या ह्या बैलाच्या जीवावर 2रा क्रमांक मिळवला. तर कसं वाटतं दादा, मला सांगायचं आहे. गाडी दुसरी बसलेली आहे. खूप अभिमान वाटतो का पहिले जाऊन 2रा क्रमांक आला. हार जितता असतोच, आपण प्रयत्न करू परत. म्हणजे 1 नंबरची अपेक्षा तुमची नक्कीच आहे. नक्कीच होती. बोलण्यावरून तर दिसत आहे. नक्कीच होती. जरा कमी पडले बैल थोडंसं. ते आता पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या प्रितेश कवळे ब्लॉग कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहे. सर्वांना धन्यवाद करतोय. मित्रांनो, ही जी गाडी आहे ही फायनल मध्ये 3रा क्रमांक मिळवलेली गाडी आहे. कामत बंदरामध्ये ही स्वर्गीय निवास शेट्टी यांची गाडी आहे. तर मला एक सांगायचं आहे, कसं वाटतंय की गाडी 3री बसलेली आहे? खूप आनंद होतोय. परवा गाडी आमची थोडी काही कारणास्तव फेल गेली. आज गाडी परत गुलाबात बसली, आनंद वाटते. म्हणजे गेल्या शर्यतीमध्ये जी कामत बंदरात शर्यत झाली होती त्यात जरा कमी पडलेलं आहे. बैलाचं प्रासिंग अडकलं होतं, त्यामुळे थोडं मागे पडली गाडी. आता सांगायचं आहे, आपल्या बैलांची नावं सांगायची आहेत. हा तलवार आणि तो हा जो नखरे. बैल आहे तो तलवार आहे, तो नखऱ्या. तो आहे तो नखऱ्या बैल. या जोडीने ही फायनल मध्ये 3रा क्रमांक मिळवलेला आहे. तर सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शेठ भगतचं नाव पुन्हा आपला पडद्यावर आलेलं आहे आणि ह्या बैलांचा खरोखर आभार मानला पाहिजे. तलवार आणि नखऱ्या यांचे सहकारी दिसत आहेत. तो म्हणजे आमचा आण्या वगैरे सर्व दिसत आहेत. हे बघा, हे सहकारी आहेत शेठ भगत यांचे. आणि ह्या गाडीचं अभिनंदन आणि सर्व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद. धन्यवाद.